आज आपण आलो आहोत जिथं 4 ते 5 महिने सूर्यप्रकाश पोहोचत नाही. सोबतीला जंगल, जिथं निसर्गाचं खरं खरं रूप आहे आणि जिथं माणसांचं जगणं ही एक सततची झुंज आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही रान माणसं त्यांचं आयुष्य पाहताना आपल्याला वाटतं, अरे हे तर फार सोपं जीवन असेल. पण खरं चित्र काही वेगळंच असतं. पावसात भिजणं, उन्हात काम करणं आणि जंगलाच्या धोकादायक वाटांवरून रोजच्या गरजा भागवणं, या सगळ्याला तोंड देत हे लोक आपलं आयुष्य जगतात. आज आपण अशाच एका कुटुंबाच्या भेटीला जात आहोत. चला तर मग त्यांच्या गोष्टी ऐकूया, त्यांचं जग जवळून पाहूया आणि समजून घेऊया की साधं जीवन म्हणजे नक्की काय. काय कमी ठेवली तुम्ही की घराची अशी उंची? त्यामुळे उंची कमी ठेवली. पाण्याचं कसं काय प्यायचं? प्यायचं पाणी होय कुठे प्यायचं पाय आणतोय जारीवर आणतोय दर्यावर. उन्हाळ्यात बी काय पोरांच्या पोरं तिकडे आणतो या पोरांच्या सगळं डोक्यावरच आणायचं. तो जरा बंद होतो का 12 महिने चालू राहतो? कुठं जरा जो येतो नाही जरा या पोरांच्या घरी नाही तर मोर घरी तिथं जरा असतो. हे जात किती वर्षाचं आहे? वहिले पूर्वी आमच्या बापाचा आहे 60-70 वर्षाचं असली जात. हो आहे तुम्ही आतापर्यंत वापरताय. हो बरं का जेवण करायला आपण पावत बघाडलं. घराची उंची तुम्ही एकदम कमी ठेवली, ही काय मुद्दामून ठेवली का कसं, काय याच्या मागचं कारण? याच्या मागचं नाही, वाऱ्यामुळे ठेवली जरा होती पहिले ते वाड्यासारखं होती ते म्हणतो. म्हणजे वारा असलं, उंची जास्त असली की वाऱ्याने उलगडतं. वारं जरा जास्त धडक घेत. उंची थोडी कमी असली ना जरा वारं आले तरी जरा वरणे निसटून जात. बरोबर. आणि जरा वंश दिलं का घर की वाऱ्याची ही बसती, जोराचा धक्का बसतो. सकाळी लवकर प्रवासाची सुरुवात केली. वातावरणात एक वेगळीच शांतता होती. थंडीची झुळूक, त्यासोबत दाट धुकं. प्रत्येक वळणावर नवीन दृश्य, हिरवा गार परिसर, धुक्याच्या पदरात लपलेली झाडं आणि कुठे कुठे रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली वाट. असा परिसर, हा प्रवास निसर्गाच्या कुशीत हरवून जाणारा आणि आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव देणारा होता. वातावरणच इतकं सुंदर आहे ना की आम्हाला फोटो कुठे काढून कुठे नको, इतकं म्हणजे पावलोन पावली वातावरण इतकं बदलत जाते इतर ठिकाणी. आणि आत्ता म्हणजे थोडक्यात तुम्ही एक 100-200 मीटर चाललात की एकदम वातावरण चेंज. बरंचसं अंतर चालत चाललोय आपण. वाट बऱ्यापैकी आता म्हणजे थोडक्यात आपण ज्या घराकडे चाललोय त्या घराच्या जवळ आलोय. आणि हे जी वाट आहे, या वाटेचं रूप आणि स्वरूप प्रत्येक पावलागणिक बदलत जाते. म्हणजे थोडक्यात आपण जसं पुढे जाऊ तसं येथील वातावरणाची जी काही सौंदर्य आहे ते खरंच एक प्रत्येक ठिकाणचं वेगळे. फुलं प्रत्येक ठिकाणी जाऊ तशी वेगळी फुलं. आता इथे बघतोय ना आपण, ही वेगळी फुलं आहेत. आणि दुःख जर म्हणताल तर आम्ही चालायला सुरुवात केली तरी अजूनही दुःख हटलेलं नाही. आणि इथल्या माणसांनी सांगितल्याप्रमाणे यांनी तर जवळजवळ 4-5 महिने सूर्यप्रकाशच पाहायचा नाहीये. विदाऊट सूर्यप्रकाश 4-4 महिने राहायचंय सोपी गोष्ट नाहीये नक्कीच.
दाट दुःख्यात हरवलेली वाट शोधत शोधत आम्ही अखेर त्या कुटुंबापर्यंत पोहोचलो. काय कमी ठेवली तुम्ही की घराची अशी उंची, अहो ते वाऱ्यामुळं याच्यामुळं त्यामुळे उंची कमी ठेवली. हा टमाटे. नाही मुंबई नाही पुणे नाही, रान माणसं आहे तुम्ही, आपले रानात राहणारी. घरात प्रवेश केला तर एकदम सुंदर दगडा मातीचं घर, वरती कौलारू छत, आणि मग आमच्या सुरू झाल्या गप्पा. तुमचं काय नाव? माझं नाव बाबूराव डोईकडे. बाबूराव डोईफोडे. हा मग या रानात एकटंच घर येत हो असं? हो एकलंच आहे बाबा, एकलंच आहे बाबा. किती वर्ष तरी म्हणजे अंदाजे? हो अंदाज लय वर्ष आहे बा. पिढ्यानपिढ्या. हा? पिढ्यानपिढ्या. हो, पिढ्यानपिढ्या बसा की काय, आजी, हो, बसा. आमच्या बापा आजी बसा बसा आजी, बसा तुम्ही बसा. बस की म्हातारी गाडी. तुम्ही किती पिढ्या येते राहताय? हा? किती अहो, पिढ्या झाल्या? पिढ्या झाल्या राहतोय असे. अरे हो. काय हो असे काय आज राहतोय का बाबा का 2 दिवस असे. घर बाहेरून एकदम असं हे झाकून वगैरे ठेवलंय, पाऊस तुफान पाऊस असतोय. तुफान पाऊस राव इथं. हे झाकले का हे पाणी बिणी आत उडतंय हा, हा. कौलातनं. ते- आणि ह्याला लावल्या ना हा. ते फेकल तिकडे मोर टाकी. वारा इतका असतो. वारं इतकं भयान वारं इथं तुमच्याकडे वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. जास्त. हे दाबलं नाही ना हे राहणारच नाही आम्हाला. पावसा आम्ही राहू कसं हे उडवलं तर आम्हाला कुठे जाणार आम्ही? इथं आहे का कोण? बरोबर आहे. वाऱ्याचा धोका आहे म्हणून तुम्ही ते बाहेरून झाकून हो ठेवलं. जा बरोबर जा. वाऱ्याचा धोक्या जम का. आणि ते बी नुसतं जाऊ बांधून रस्त्या बिश्या घेऊन आवळायला लागते. नुसतंच मोकळा. मग तुम्ही हे दरवर्षी बांधता? अहो दरवर्षी तर काय मग तुमच्या आता उघडे दिवस झाले की हे काढून टाकणार. हा. आणि परत पावसाचे दिवस आले का परत असं करायचं. नेचा आहे ना तो? हो नेचा कापून आणायचा. उन्हाळ्यात कापून आणायचा. उन्हाळ्यात कापून आणायचा. बरोबर. वजी बांधायची ठेवायची. हा. आणि मग असा मे महिन्याच्या जूनच्या टायमाला जून, हा. जूनच्या टायमाला पाऊस नाही का चालू हा, हा. होतो ते मग बांधायच्या मागे लागायची. बरोबर. असं आहे ते बांधायच्या मागे लागायची. मग आता गुरं किती आहेत, काय आहे तुमच्याकडे? गुरं आहे ते काय गाया का म्हशी? म्हशी येत आहे आणि गाय बी आहे. बर. मग आता काय रानात? रानात बाकी इथं काय जनावरांचा, रानटी जनावरांचा त्रास तुम्हाला? काय येतं का हे असते तर फिरते तर फक्त काय येतं त्रास करते तर काय कवा झालं नाही त्रास करते तर काही असे काही सारखीच आहे. आली का बाई करते तर काय रे बाळा असं आहे ना. पण त्रास म्हणजे नक्की काय? म्हणजे जनावरांना कुठला त्रास? जनावर जनावरांना आम्हाला काय धरते का आणि आमच्या त्या खंडाला होय. म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे असं की जनावरांना रानात नेली हा. की तिचे बिबट्या वगैरे हल्ला करतात. हो. किंवा ते जर- असं कधी झालंय का तुम्ही घेऊन गेलाय? त्यांची असं कधी झालंय का? हो, लय बरे झाले आणि घेऊन गेला काय असं. म्हणजे तुम्ही गुरं घेऊन गेलाय आणि बिबट्या आलाय असं झालंय? रानात. हो लय बरे राहणार. मग तुम्ही काय करता त्यावेळेस? मग काय करायचंय तर आम्ही आहे एखादा मला हाकलं गेला पळाला तर एखादा मला धरणार जनावर. धरतात. हो असंही. तुम्हाला आता बाजार जर म्हणलं तर किती चालावं लागतं? अहो बाजार काय चाललंय तिकडे वाईला वायला नाही तर बोरला त्या ह्याच्या खाली हा. जायचं शिरगाने ते खाली. किती किलोमीटर चालावं किती लागतं? अहो लय जायला लागते मग डोक्यावरून सगळं आणायचं. सगळं डोक्यानं. आणि इथं जर इकडे बोरला जायचं म्हणलं तर इथं खाली उतरून जायचं. खाली रोड आहे ना हा. खाली. मग आता पावसात कसं करणार की का भरून ठेवला अहो पावसात? काय भरायचा काय ना सगळं एवढा पैसा मिळतोय का नाही जाऊन जसा पैसा आला तेव्हा जाऊन आणायचा असल्या का पावसाचा. त्या आगोटीचा बाजार म्हणतात तसं मग तुम्ही करून ठेवता पावसाळा सुरू व्हायच्या आधी? कसला काय अर्धा करतो पैसा एवढा पाहिजे का नको डायरेक्ट खरेदी करायला. ते आहे. हा काय बाबा असले 4 रुपये तेवढे आणायचा. मग बाकी शेती वगैरे काय? बाकी काय करायची ती वगैरे त्याची इथं शेती काय नाही करत? काहीच करतोय. हे कुठे गावाचं ते 5-4 वर्ष झाले पाऊस होतोय तेव्हा काही गावात नाही पिकत. शेतीचं उत्पन्न शेती जर करायचं म्हणलं तर गहू. गहू आणि गहू डुकरांचा दुसरं काय? पण त्रास असेलच. डोकरांचा आहे आहे ना? त्या टायमाला आहे डोकरांचा. रानडुकर रानडोकरांचा त्रास आहेच. अहो मरते ते वावर गावाची. आहे ना? हा त्रास लय म्हणजे पोसेल का की लागले त्याच्या मागे ती. अरे बाप. म्हणजे बी पोसायला लागलं चांगलं धान्य हा धान्य असं जरा बाधा आले का की लगेच ते की ते लागले असं चव माडायला. मग इथं डुकरांचा लय त्रास आहे. आलंय जरा डोकरांचा. अरे बाप. असे. आता तुम्ही किती जण राहता या घरात? हा? घरात किती जण आहे तुम्ही? या घरात- कुटुंब किती जणांचं आहे? हा? किती जणांचं कुटुंब आहे? किती जण आहेत लोक? पोरगा आहे हा. मी अच्छा.
पोरगा गेला बैलाकडे. अच्छा, गुरण माग. हो गुरांना. आता गुरांमागे तुम्हाला असं किती किलोमीटर पर्यंत चालता तुम्ही गुरांमागे दररोज? अहो दररोज तरी किलोमीटर असं चालतोय की जवळजवळ 5-6 किलोमीटर 10 किलोमीटर पर्यंत बी जातो. म्हणजे रोज गुरांमागे 10 किलोमीटर गुरं चारायला घेऊन हो, जायचं. चारा घेऊन जायचं काय रे तुझे. आता पावसाळ्यात आहे चारायला, हो. मग उन्हाळ्यात अहो हे बनवलं की मग काय घरातून गुरं वैरण कुठं काढून आणायची ती मग टाकायची मोठमोठ. उन्हाळ्यात अडचण आहे. अडचण आहे उन्हाळ्यात लय अडचण. पण इथं काय होय एखाद्याकडे घ्यायला आणायला आहे का सोय, तेथून गाडीने कुठं एवढं चढवायचं कोणीवर. बरोबर. असं त्रास आहे. काय आमच्या हातानं काढू इथं कापू तुम्ही गवत म्हणजे काढून हो, ठेवायचं ते गवत चारा. असं आता हे दूध वगैरे त्याचं काय ऋतूबाला काय फायदा वगैरे काय? नाही तर काय घरीच. घरीच तर काय ताक करायचं कुठं लोण एवढं निघालतं तुमच्या बरोबर. हाताने मागितलं तर घालायचं एवढाच व्यवसाय दुसरं काही नाही. असं इथं नाही पोरगी आम्ही इथं राहतो हा. असं. चूल चालूच आहे अजून का ते आपलं ऊब मिळावे म्हणून चालूच अहो, हे ठेवायला. चालू ठेवायला लागते ऊब मिळाय है म्हणून ना? इथे थंडी लागते. गारटा भरपूर आहे. तुमच्याकडे बघितलं मी, दुःख आल्यापासून दुःख हे दिसाना समोरचं. आम्ही असं जसं बोलतो. चालतोय ना हा. तसं दुःख हटलेलंच नाही रस्त्यातलं. वाटेत सारखं दुःखच आहे. अहो दुःखच आहे. जून महिन्यापासून हे चालू होतं बरं का. जून महिन्यापासून ते आतापर्यंत ते दुःखच. म्हणजे तुम्हाला 4-5 महिने अगदी आम्हाला जसं नेत नाही का टाकतात आपल्याला ये पिंजऱ्या तुरुंगात टाकतात तसं तसं आहे आम्हाला 4-5 महिने. 4-5 महिने हालायचंच नाही. हा 4-5 महिने काय बाबा घरातनं बाहेर पडणं भानगडच नाही. घरात पडायचं तर जात आम्ही काय करू जनावर जायलाच लागतं. हा म्हणजे जनावर पण तरी पाऊस लागला हा. तर सारखा लागूनच राहत असेल. लागूनच. पावसाळा जर असेल हा? तर इतका पाऊस असेल की बाहेर कळत नाही काय. काय बारीला बरं का खाली जरी थोडा पाऊस कमी असला इथं वाटतं की बाहेरच निघून देत नाही असा पाऊस. इथं वारण पाऊस असा पिकतो एवढा पाऊस एवढा असतो. पाऊस. समोरचं 2 फुटावरचं पण काय दिसत नसेल. हे अहो 2 फुटावर काय असं त्याने दुःख ते झाड झालं तर पुढ्यातलं हे एवढे पोरा इतकं नाही पुढे अरे बापरे, म्हणजे एवढं धुकं असतं. हो एवढं दुःख झाड असतं इथं. तरी गुरांमाग आपलं जावंच लागतं. मग काय करा जनावर कुठं लावायला मोकळी. पण मग अशात रानटी रानगवे आहेत आता इथं हा. किंवा बिबटे आहेत. मग असं तुम्हाला कधी प्रसंग आलाय का की जे म्हणजे असं ह्याच्यात गेलाय गुरांमाग आणि त्यांनी कधी हल्ला केलाय वगैरे? पुढे जनावर आमच्यावर आहे अंगावर का? कधी आली नाही? हा, नाही अजून आले कधी. नाही कधी. ते गहू बिहू येते ते लोकांच्या हा. एक दोघांच्या आले होते माग गेली होती हा, हा. तिथे. एक दोघांना गव्याने केले बरोबर. हाला गेली वरती. पडला एक माणूस हा. तसाच पडलाय हो बरोबर बरोबर. पडला एक माणूस पडला. थंडी, उन्हाळ्यात ऊन, पावसाळ्यात थंडी. थंडी आता थंडी आहे उन्हाळ्यात ऊन आहे. मग आता थंडी किती असते इथं? थंडी तर लय दिवस जास्तच एकदम. हा, जास्त आता जेवढा पाऊस तेवढीच थंडी तेवढी थंडी है ना. हा चिमक्याच्या माहे संपल तेव्हा जरा इकडं म्हणजे उघड वातावरण उघडतं. वातावरण जरा गरमीच येते हा. थोडं पण ते गरमीमध्ये वातावरणात- चांगलं वाटते. वातावरणात थंड एकदम हा गरमीमध्ये आम्हाला काय त्रास होत नाही. महाबळेश्वर खाली असल्यामुळे इथून तुम्हाला जरा हे बरं हा वाटतं, बरोबर थंड येत असं. हा असं आहे. पाण्याचं कसं काय आता प्यायचं? हा प्यायचं पाणी पाणी होय कुठे प्यायचं पाय आणतोय झाली आणतोय. दरावर. आणि उन्हाळ्यात हा उन्हाळ्यात बी काय आणायचं नाही ते पोरांचे पोरं तिकडे आणतो या पोरांच्या म्हणजे घरात. सगळं डोक्यावरच तो आणायचं. जरा बंद होतो का 12 महिने चालू राहतो? कुठं झरा जो येतो नाही जरा या पोरांच्या घरी नाही तर मोर घरी हा, हा. तिथं जरा असतो बरं. काय नाही. तिथं डोक्याने जाणतो मग काय करायचं हा. पाण्याची बी काही नाही. आता तुमचं जेवण खाणं काय असतं जास्ती करून? इथं आता धान्य तर कुठलं येत नाही, मग काय खातं जास्ती? भात का आपलं हे आणायचं धान्य विकत गहू गहू वगैरे? गहू वगैरे कुठं नाचणी? नाचणी कुठं म्हणजे नाचणी आहे जास्त कोण इकडे घालते ज्वारी कुठं काय असे आणतो गहू कुठं बाकी मग भरडायचं वगैरे म्हणल्यावर आपलं हे आता जात दिसतं इथं हे जात्यावरच. जात आहे पहिलं हे जात किती वर्षाचं आहे? पहिले पूर्वी आमच्या बापाचं आहे. हा. 60-70 वर्षाचं असली जात. हो हो आहे तुम्ही आतापर्यंत वापरताय. हो ते आता हे गिरणी झाले का या पोराने आता त्याला कोणी बघितलं नाही दिले आपलं पण हाय घरात ठेवले राखले हा. काय टाकून दिले नाही बाबा टाकायचं नाही बरोबर. बाहेर टाकायचं नाही बाबा बरोबर. सांभाळलेले सांभाळलं आहे, पाहिजे. म्हणजे आपली पूर्वजांची आठवण म्हणून. हा आठवण म्हणून आठवण. बरोबर बरोबर. असा दुसरं काय नाही. हा. तुम्ही आला पण इकडं पुन्हा आम्ही मागणं शिड्यांवर आलो, पायऱ्यांवरनं. स्टेडियमवर हा. का हे ठेवू होय हे घे बाळा. होय होय हा? चिया ठेवू का
नाही नको चहा. ठेव हे आता जेवण चहा झालं नको होतं. चहा नको आता जेवण झालंय आमचं झाले. हा जेवण ठेवतो झालंय. चहा. वाटलं तर आम्ही परत जेवण करायला येऊ तुमच्याकडे असं ना आम्ही येऊ परत जरा या, पाऊस या. उघडला ना. बरं का जेवण करायला आपण पाऊस उघडले हा, पाऊस जरा कधी उघडल्यावर बाबा आम्ही कसे असतो इकडे बरं का तुम्हाला खरी गोष्ट सांगतो यायची तर कधी कोणा याच्या पोरापाशी किंवा आम्ही येणार आहे आता जरा फोन बिन निरोप दिला हा की निरोप दिला नाही तुम्ही अशी निघायचं आम्ही घरी असो नसो नाही. आणि मग तुम्हाला बोलायचं त्याचा अर्थ आता आज आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही भेटाल का नाही पण म्हणलं आपलं चला. नाही मी आताच बरं का मी घरी नव्हतो हा. खाली गेलो होतो अच्छा ते आताच आलो मागायची रानात होते का? हा नाही गेलो खाली गेलो होतो बरं बरं. गावाला गेलो. मग आता आज गुरांमाग कोण गेले? गुराचा लावली मी जाणार आहे आता अच्छा. गुरु लावली पोरगा हे बाय गेलाय मागं आता जाणार आहे ते इथं आलो मग पोरगा गेलाय मग जरा मी इथं घर मला होतं जरा असा टेकलो हा. जाणार होतो नाही आम्ही त्यासाठीच आवाज दिला बाहेर ना म्हणलं आधी कोण आहे का नाही तुम्ही बघू. हा तुम्ही म्हणले पुण्या मुंबई सारखं विचारून काय येत हो मी तर तेच म्हणलो ना हो पुणे मुंबईला मी बी गेलो तर तिथं काय होय आणि तिथं माझ्यासारख्याला खरं बरं का हा. सर माझ्यासारख्याला काय होते सांगू का तुम्हाला माझ्यासारख्याला हे होत नाही पुणे मुंबईत गेलो हा. ना तुमची खोली आहे ना म्हणजे ही खोली कळतच नाही तुमच्यासारखा जर माहिती जरा असेल ना, गोंधळून जातो माणूस. नाही नवीन तिथं माणूस. तुमच्यावरच मी जाणार मला एकला जाताच जमत नाही तुम्ही नेलो ना माझे तर तुमच्या खोलीवर मी जाणार आणि ती सवय असते ना शहरात एखाद्याच्या घरी जाताना बाबा येऊ का आहे का कोणी घरात तशा आम्हाला सवय लागली म्हणून आवाज नाही दिला नाही, बरोबर तुम्हाला. आहे ते मुंबई पुण्यात मुंबई काय का म्हणतो इथं तुम्ही येऊ आता तुम्हाला इथं गावाला कुठल्या की बरं का कुठल्या खेड्यात कोण म्हणू शकत नाही की येऊ येऊ नका नका, घरात बरोबर. येऊ शकत म्हणून असं नाही कोणी म्हणत. तुम्ही म्हणले की काय विचारायचं हो मग म्हणलं ना काय असं झाले काय घराची उंची तुम्ही एकदम कमी ठेवली ही काय मुद्दामून ठेवली का कसं काय याच्या मागचं कारण? याच्या मागचं नाही वाऱ्यामुळे ठेवली जरा होती पहिले ते वाड्यासारखं होती ते म्हणतात हा जरा म्हणजे वारा असलं उंची जास्त असली की वाऱ्याने उलगडतं. वारं जरा जास्त धडक घेत हा. उंची थोडी कमी असली ना हा. ते जरा वारे आले तरी जरा वरणी निसटून जातं बरोबर. आणि जरा वंश दिलं का घर हा. की वाऱ्याची ही बसती बरोबर. जोराचा धक्का बसतो हा. एका टायमाला घराला गचका देतं ते खरंय आणि हे जरा खालपुड असलं का त्याच्यानं वारं निसटून जात निष्ठून ह्या बाळा पैसे असं झालं असे ऐ, काय नातू आहे का नातू 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 नातू. नातू अच्छा. नातू काय नाव आहे हे घे. कर शूटिंग आमचं राजवीर. अरे वा या कुटुंबासोबत गप्पा मारताना वेळ कधी निघून गेला हेही समजलं नाही. येथील परिस्थिती येथील राहताना येणाऱ्या अडचणी सर्व काही ऐकून आम्ही थक्क होतो. येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही पुन्हा या कुटुंबाला नक्की भेट देऊ आणि या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करण्याचाही प्रयत्न करणार आहोत. तर चला मग आपण पुन्हा या कुटुंबाची भेट घेऊयात. त्यावेळेस आपण पुन्हा स्वतंत्र व्हिडिओ करूयात. तर चला मग भेटू आपण पुन्हा त्यावेळेस.